कधी ऐकले का हो की डोळ्यांच्या एका छोट्याशा शस्त्रक्रियेदरम्यान कोणाचा मृत्यू झालाय? आपण आजवर अनेक धक्कादायक बातम्या ऐकल्या असतील, पण पाहिल्या असतील, पण असं काही घडू शकतं यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. पण दुर्दैवाने ही काळीज पिळवटून टाकणारी घटना प्रत्यक्षात घडलीये. एक कुटुंब आपल्या गावातून पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 6 वर्षाची मुलीच्या डोळ्याचं शस्त्रक्रियेसाठी आलं होतं. आपल्या मुलीच्या डोळ्यांचं तिरळेपण दूर व्हावं म्हणून आई वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. तिच्या डोळ्यात त्यांनी तिचं सुंदर भविष्य पाहिलं होतं. ती डॉक्टर, इंजिनियर किंवा तिची स्वप्न पूर्ण करेल अशी कितीतरी स्वप्न त्यांनी सजवली होती. पालकांना वाटलं होतं की या आधुनिक वैद्यकीय जगात एका छोट्याशा शस्त्रक्रियेनं तिनं जग स्पष्ट आणि सुंदर होईल. पण नियतीचा घाला म्हणावा की डॉक्टरांची चूक. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ते तिच्या सुखरूप बाहेर येण्याची वाट पाहत होते, पण बाहेर आली ती फक्त डॉक्टरांची माफी आणि मुलीच्या मृत्यूची बातमी. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रावर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. शेवटी त्या निष्पाप मुलीसोबत ऑपरेशन थिएटरमध्ये नेमकं काय घडलं, तिचा मृत्यू कशामुळे झाला आणि पालकांचे नेमके आरोप काय आहेत, पाहूया त्या सविस्तर रिपोर्टमधून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपे येथील जितेंद्र बागडे आणि अश्विनी बागडे यांनी आपली मुलगी प्रियांशी बागडेला डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणलं. प्रियांशीला जन्मापासूनच डोळ्यांचा तिरळेपणा आणि मोतीबिंदूचा त्रास होता. 6 महिन्यांची असताना तिच्यावर सुंदर नेत्रालय इथे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर काही काळ उपचार सुरू होते. पुढे मुलीच्या डोळ्यांचा तिरळेपणा आणि चष्म्याचा नंबर कमी होत नसल्यानं कुटुंबियांनी शिरूरच्या एका डॉक्टरकडे उपचार सुरू होते. मागील 4 वर्षांपासून नियमित उपचार घेतल्यानंतर मुलीच्या दृष्टीत सुधारणा झाली होती आणि ती शाळेतही जात होती. 10 मे रोजी तपासणी दरम्यान तेथील डॉक्टरांनी मुलीला काचबिंदूची शक्यता असल्यानं पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्यांच्या मागील पडद्याची तपासणी करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार 14 मे रोजी मुलीची भूल तज्ज्ञांकडून तपासणी करून रक्त चाचणी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट सामान्य असल्याचं सांगून 18 मे रोजी शस्त्रक्रियेसाठी बोलावलं. सोमवारी म्हणजेच 18 तारखेला सकाळी 8 वाजता प्रियांशीला शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यापूर्वी प्रियांशीची प्रकृती पूर्णपणे व्यवस्थित आणि सुदृढ होती. मात्र शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही वेळातच तिची तब्येत अचानक खालावली. प्रियांशीच्या तोंडातून अचानक रक्तस्राव सुरू झाला आणि तिच्या हृदयाचे ठोके देखील बंद पडले. या गंभीर परिस्थितीनंतर तिला तातडीनं अतिदक्षता विभागात म्हणजे ICU मध्ये हलवण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिच्यावर तातडीनं उपचार सुरू केले. मात्र सर्व प्रयत्न अपयशी ठरले. अखेर सकाळी 8:30 वाजता प्रियांशीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी तिच्या कुटुंबियांना सांगितलं. ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाच्या आत 6 वर्षांच्या प्रियांशीचा मृत्यू झाल्यामुळे रुग्णालयाने डॉक्टरांवर पालकांनी गंभीर आरोप केले. या धक्कादायक घटनेनंतर प्रियांशीचे आई वडील आणि नातेवाईकांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर तीव्र संताप व्यक्त केला. आमची हसती खेळती मुलगी डॉक्टरांच्या चुकीमुळेच गेली असा आरोप करत त्यांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले. प्रियांशीला भुलीचा डोस चुकला किंवा तो गरजेपेक्षा जास्त दिल्यामुळे तिचा मृत्यू झालाय असा पालकांनी आरोप केला. डोळ्यांच्या अत्यंत किरकोळ शस्त्रक्रियेदरम्यान तोंडातून रक्त येणं आणि हृदय बंद पडणं हा डॉक्टरांचा अक्षम्य हलगर्जीपणा असल्याचा दावा कुटुंबियांनी केला. अवघ्या 30 मिनिटात ऑपरेशन थिएटरमध्ये नक्की काय घडलं याची खरी माहिती डॉक्टर लपवत असल्याचा संशय देखील पालकांना आलाय. या घटनेमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रावर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून पोलिसांनी या प्रकाराची नोंद घेतली आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारेंनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी थेट दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून प्रियांशीचा आई वडिलांचा पैशाचा आमिष दिलं आणि आर्थिक आमिष दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप शिवसेनेच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. 6 वर्षांची मुलगी जर अशी अचानक मृत पावत असेल तर हा सरळ डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि वैद्यकीय खून आहे असंही त्या म्हणाल्या. या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि चिमुकली प्रियांशीला न्याय मिळावा अशी मागणी अंधारेंनी केली. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये 6 वर्षाच्या नगर जिल्ह्यातल्या प्रियदर्शनी बागडेला डोळ्याची शस्त्रक्रिया करायची म्हणून दाखल करण्यात आलं. रुग्णालयाने सगळ्या तपासण्या केल्या. तपासण्या नॉर्मल आहेत असं म्हटल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी तिला शस्त्रक्रियेच्या दालनामध्ये घेऊन जाण्यात आलं. यानंतर तिच्या डोळ्यात एक ड्रॉप सोडल्याचं निमित्त झालं आणि अचानक प्रियदर्शनीला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. थोड्याच वेळामध्ये तिची तब्येत इतकी बिघडली की तिला CPR द्यायला लागलोय असं सांगण्यात आलं आणि काहीच वेळानंतर प्रियदर्शनीचा मृत्यू झाला. प्रकरण दडपण्यासाठी
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने प्रियदर्शनीच्या आईवडिलांना आर्थिक आमिष देण्याचा, आम्ही तुमचं सगळं बिल परत देऊ, गावाकडे जायला ॲम्ब्युलन्स देऊ, कुठलेही पैसे घेणार नाही असं सगळं सांगितलं. हे तेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आहे, ज्या रुग्णालयामध्ये काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहन भागवत हे उद्घाटनासाठी येऊन गेले होते. या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला तनिषा भिसे प्रकरणात प्रकाश आंबेडकरांनी काही विचारणा केली नाही. किमान या प्रकरणात महिला बालकल्याण विकास मंत्री आदित्य तटकरे जाब विचारतील का? ज्या पोलिसांनी गुन्हा नोंदवायला टाळाटाळ केलेली आहे त्या पोलिसांच्या प्रती काय गृहमंत्री काही कारवाई करतील का? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 6 वर्षीय प्रियांशीचा मृत्यू झाल्याप्रकरणी आता प्रशासनानं अधिकृत चौकशी सुरू केली आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन एक 4 सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणार असून रुग्णालयात उपचारादरम्यान नेमकी कोणती परिस्थिती निर्माण झाली, वैद्यकीय प्रक्रिया योग्य प्रकारे पाळल्या गेल्या का, तसेच कुठे काही त्रुटी राहिल्या का याचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. समितीला या चौकशीसाठी 1 महिन्याची मुदत देण्यात आली असून त्या कालावधीत सर्व पुरावे, कागदपत्रे आणि संबंधितांचे जबाब नोंदवून अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दुसरीकडे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनानं या प्रकरणावर आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून याबाबत रुग्णालयाकडून अंतर्गत सखोल चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलं. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्र, वैद्यकीय नोंदी आणि आवश्यक माहिती पोलिसांना तसेच ससून रुग्णालय प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आली असल्याची रुग्णालयानं स्पष्ट केलंय. आम्ही या प्रकरणात पूर्ण पारदर्शकता राखत असून जबाबदारीने सर्व सहकार्य करत आहोत असं रुग्णालय प्रशासनानं नमूद केलंय. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही असंही सूचित करण्यात आलंय. या रुग्णालयात असले प्रकरण प्रथमच झालेलं नाही तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दुसऱ्यांदा वादाच्या भोवरात सापडलाय. 1 वर्षपूर्वी तनिषा भिसे प्रकरण गाजलं होतं. गर्भवती तनिषा भिसे यांच्यावर उपचार न करता 5.5 तास तिष्ठत ठेवलं. त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात उपचारादरम्यान तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तत्कालीन डॉक्टर सुश्रुत घैसास यांना तनिषा भिसे यांची तब्येत क्रिटिकल असल्याचं माहीत होतं, तरी देखील त्यांनी पैशासाठी आम्हाला आणि पेशंटला वेटीस धरून पेशंटवर 5.5 तासांपर्यंत कोणती सुवर्णकालीन उपचार घेतले नाही. त्यामुळे गुंतागुंत वाढत गेली. उपचारासाठी केलेल्या दिरंगाईमुळे पेशंटला जीव गमवावा लागला असं फिर्यादीत म्हटलंय. तनिषा भिसे प्रकरणानंतर आता 6 वर्षांची चिमुकली प्रियांशीचा मृत्यू. दीनानाथ रुग्णालयातील या एकापाठोपाठ एक समोर येणाऱ्या प्रकरणांमुळे रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवाला आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि मोठमोठ्या इमारतींच्या मागे नक्की चाललंय काय हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलाय. प्रशासनाने नेमलेली 4 सदस्यांची समिती 1 महिन्यात अहवाल देणारच आहे, पण तोवर प्रियांशीच्या आईवडिलांच्या डोळ्यातील अश्रू सुकणार नाहीत. या चौकशीतून नेमकं काय सत्य बाहेर येणार की नेहमीप्रमाणेच हे प्रकरणही थंड बस्त्यात पडतं? या निष्पाप प्रियांशीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळणार का? ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.